नागाने आणेला जी मस्ती होती ती मस्ती उतरवण्याचं काम आज बांद्र्यातील शिवसैनिकांनी केले, भाजपच्या सैनिकांनी केले, आयपीआयच्या सैनिकांनी केले असं म्हणेन मी। आणि पुन्हा एकदा उद्धवजींचं नेतृत्व कसायला लागले। ज्या बांद्र्यामधून मातोश्रीमधून नागाने आणेला मोठा केला होता त्याच मातोश्रीच्या समोर मातोश्रीच्या अंगावरती आल्यानंतर आम्ही त्याला गाडू शकतो हे पुन्हा एकदा शिवसैनिकांनी दाखवून दिले। आणि म्हणून बांद्र्यातल्या तमाम शिवसैनिकांचे मनापासून आभार मानेन। उद्धवजींना लाख लाख धन्यवाद देईन, उद्धवजींचं मनापासून अभिनंदन करेन। आणि अशा पद्धतीनं शिवसेनेच्या अंगावरती कोण आला तर शिवसैनिक सिंगावर घेऊन गाडू शकतात हा संदेश बाकीच्या बाडग्यांना आणि बेईमानांनी गद्दारांना देण्याचं काम शिवसैनिकांनी केलंय। मी धन्यवाद देईन। नारायण राणेंनी शिवसेनेच्या गडात येऊन शिवसेनेला एक ललकार दिली होती आणि एक प्रतिष्ठित अशी ही निवडणूक मानली जात होती। तर नारायण राणे निवडून उभे राहिल्यानंतर थोडंसं वाटलं होतं की काही चित्र बदलेल। नाही, वाटायचा प्रश्न कुठे येत नाही। नारायणला गटारातनं काढून मोठा कोणी केला? शिवसेना प्रमुखांनीच केला होता ना। आणि ज्या मातोश्रींनी मोठा केला त्या मातोश्रीच्या अंगावरतीच त्याला याला लाज वाटत नव्हती आणि म्हणून ती मस्ती उतरवण्याचं काम पुन्हा एकदा शिवसैनिकांनी केलंय आणि एक संदेश दिलाय की मातोश्रीच्या अंगावरती अशा पद्धतीनं पुन्हा कधी कोण येईल गद्दार बेईमान तर याद राखा त्याचा नारायण राणे होईल। एमआयएमचं मतं देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं नाही, एमआयएमला जवळजवळ 15,000पेक्षा जास्त मतं मिळालेत। मतदानाची टक्केवारीच कमी झाली होती, त्या टक्केमुळे त्यांना त्यांची मतं मिळालीत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।